रामदासजी ठाकरे त्याचबरोबर देविदासजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहताय तिकडनं मात्र हे पारितोषिक दिले जाते मॅन ऑफ द मॅचचं. A1 जोडी त्यांच्याच संघाने काय जबरदस्त या ठिकाणी मात्र पराक्रम केलाय. बॅक टू बॅक 4 मॅचेस जिंकले त्या लीग मधले आणि सध्या तरी पॉइंट्स टेबल मध्ये सर्वात वर आहेत. या दरम्यान चेंडू चांगला आहे चांगल्या लेंथवर होता. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा फलंदाजाला आता मात्र बीट करून गेला या चेंडू. या दरम्यान चेंडू मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र धावतो. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत अगदी सहजरित्या इकडनं मात्र 2 धावा पडून पूर्ण करतायत दोन्ही बॅटर देखील. चांगल्या पद्धतीने इकडनं मात्र गोलंदाजी केली जाते या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू मात्र लोअर पुल टॉस आहे. आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 4च्या घरामध्ये. 4 धावा धावफलकावर. या दरम्यान चेंडू चांगला आहे खोलवर टप्प्याचा होता त्याला मात्र खेळून काढले. रनआउटची संधी तिकडे जरूर होती परंतु ती संधी इकडनं मात्र क्षेत्ररक्षकाने गमावली आहे. या चेंडूवर धाव येते एक धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 5च्या घरामध्ये. 5 धावा धावफलकावर. फलंदाजी करणारा संघ आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं जे तुमचे 3 आयकॉन खेळाडू आहेत ते खेळवणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. फलंदाजी करणारा संघ आपण 3 आयकॉन खेळाडू जे आहेत ते तुम्हाला खेळवावेच लागतील. या ठिकाणी मात्र कमिटीचा नियम आहे त्याचा स्वीकार करावा लागेल आणि 12th मॅन पाठवायचं आहे फलंदाजी करणाऱ्या टीमचा 12th मॅन. चला सामना सुरू करायचा आहे. पंच नेक्स्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्याकरिता आपण पाहत आहेत गोलंदाज सज्ज झालेत. बॉलरचं नाव काय मित्रा? A+A आणि त्याचबरोबर B हे तिन्ही खेळाडू कंपल्सरी खेळतील या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. सर्व संघाच्या कर्णधाराने तिन्ही आयकॉन खेळाडू जे 3 आयकॉन खेळाडू आहेत त्यांना खेळवणे हे गरजेचे आहे. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण खूप जास्त वेळ खर्च करतायत. वेळ थोडा कमी खर्च करायचे. क्षेत्ररक्षण करणारा संघ चला सामना सुरू करायचा आहे. पंच तुम्ही सातत्याने त्या ठिकाणी मात्र खेळाडूंना या ठिकाणी मात्र सांगत राहायचे की सामना लवकर खेळा. झाली का चालू? या दरम्यान चेंडू चांगला आहे जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. आजचा दिवस खऱ्या अर्थानं चॅम्पियन्स ट्रॉफीची मेगा फिनालेचा सामना. एका बाजूने भारतीय संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण न्यूझीलंडला पाहणार आहोत. आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वजण टीव्हीच्या समोर बसतील आणि जिंकण्याची वाट पाहतील. आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा जर आपण विचार केला तर भारतीय संघाने अजूनपर्यंत एकही सामना पराभूत केला नाही आहे. इकडनं मात्र जिंकण्याची संधी आहे. मेगा फिनाले देखील विनर 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 आणि या ठिकाणी मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी विनर होतील का भारतीय संघ ते संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्की पाहायला मिळेल. चला जाऊया सध्याच्या घडीला आपण पाहताय ठाकूरपाडा प्रीमियर लीग जी स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडतीये. आपण मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी मात्र एक स्वागत आणि सन्मान करून घेतोय. स्वप्नीलजी ठाकरे साहेबांचा आपण या ठिकाणी मात्र सन्मान करून घेतोय.
एक चांगलं व्यक्तिमत्व साहेबांचं या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान आपण करून घेतोय मान्यवर कक्षामध्ये. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण खूप जास्त वेळ खर्च करतायत. ॲक्च्युली संघ कर्णधार आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. आपण पाहता या ठिकाणी मात्र मायेची उपदार शॉल, त्याचबरोबर पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण, एक मोमेंटम अर्थातच सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जात आहे. नक्कीच साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचं जे थंड पेय ते स्पॉन्सर झाले. साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद. या दरम्यान चेंडूवर बॅटनं स्लॉटमध्ये घेतलाय आणि त्याला फेकून दिलंय. फलंदाज आपण पाहतायत ऋषभ ठाकरेच्या बॅटमधनं षटकार आलाय. 6 धावा, बिग हिट. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता येऊन सज्ज राहायचे. एका बाजूनं RD स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूनं क्रिशा 11. या दरम्यान चेंडू फटका जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू झाला डीप मध्ये. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. या दरम्यान चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न पायावर आदळलाय. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक सध्याच्या घडला तरी 13च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 13वर स्थिर आहे. या दरम्यान चेंडू वाडा शॉट, फ्लिक ऑफ द रेस्ट, फटका सुंदर आहे. डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या पाठवलंय. 6 धावा, यूज इट, षटकार. या दरम्यान चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. तिकडे चांगल्या पद्धतीने झेल पकडलाय. मोठा आदरा. ऋषभ ठाकरे इज अ बॅक टू द डगआउट. चला, गेम थोडा फास्ट करायचंय. क्षेत्ररक्षण करणारा संघ
या दरम्यान चेंडू चांगला आहे, फटका देखील तेवढ्या सुंदर पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू मेडॉनच्या क्षेत्रामधनं लॉंग ऑनला जातोय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. सिंगल धाव पूर्ण केली जाते. सिंगल धावेच्या मदतीनं धावफलक जर आता पाहिलं तर पुढे जात असताना जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजेच 20च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू मात्र फटका चांगला आहे, खोलवर टप्प्या चेंडू होता, चेंडूला खेळून काढले, डीपमध्ये चेंडू चालला. एक धाव तिकडे पूर्ण होतीये, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा अगदी सहजरित्या दोन्ही बॅटर्स तिकडे पूर्ण करताना दिसलेत. शांत खेळ चालू आहे, संयमाने खेळ पुढे नेण्याचं काम केलं जातंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक सध्याच्या घडला तरी 22च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये गेलाय. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. बॅटची एज लागली आणि तिकडे काय घडलंय, पंचांचं बोट आकाशाकडे. अजून एक अद्रा बसलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक आता मात्र विकेट्स पडायला सुरुवात झाली आहे. 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहतायत प्रमोदला आता मात्र डगआउटला जावं लागतंय. प्रमोद इज अ बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण चाललाय, सागर ठाकरे, कीमॅन, डेंजरस कस्टमर, सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये चाललाय. ऋषभ ठाकरे तर बाद झालेत, परंतु आता सागर ठाकरे यांच्यावर जबाबदारी असेल. अजूनपर्यंत या लीग मधली एकही मॅच जिंकू शकले नाहीयेत. अजूनपर्यंत खाते उघड करावी लागेल हा सामना विजय होऊन. हॅलो हॅलो आपण पाहू शकता 12वे खेळाडूच्या सम्राट आहेत 12वे खेळाडू आणि नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल. गेल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग त्यांची आपण पाहिली. संघ त्यांचा थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, जबरदस्त चेंडू आतमधल्या बाजूने आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. क्षेत्ररक्षक देखील आता थोडेसे लूज झालेत कारण की मोठे फटके देखील येत नाहीयेत. त्याचबरोबरीने जर विचार केला तर या सामन्यामध्ये गोलंदाजी कमालीची पाहायला मिळतीये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडला तरी सुरू आहे ते म्हणजेच 4थं षटक प्रगतीपथावर गोलंदाज निलेश. नेक्स्ट बॉल, हा चेंडू चांगला आहे, चांगला आहे. यॉर्कर लेनचा अजून एक चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. बँग ऑन अ टार्गेट, टार्गेट बँग करून गोलंदाजी केली जाते. या दरम्यान चेंडू आडवा बॅटने सागरनं पुल केलाय आणि येस पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल मेगा सिक्सर, 6 धावा, षटकार.
या दरम्यान चेंडू मात्र स्टेट बॅटनं चेंडूला फेकलंय. क्षेत्ररक्षक जज करतोय पण फक्त पाहण्याचं काम केलं. त्याच्या डोक्यावरून चेंडू गेलाय 6 धावांकरिता. सागरनं प्रत्युत्तर गेलंय. गेल्या 2 चेंडू मागे डॉट आले, त्यानंतर बॅक टू बॅकचे 2 चेंडू आले षटकार. 6 धावा, सिक्सर. या दरम्यान चेंडू चांगला आहे. बॅटची एज, नशिबाची साथ सागर ठाकरेला प्राप्त झालाय. अजून एक हा नशिबाचा चौकार. या दरम्यान चेंडू मात्र पुल केलाय आणि फेकून दिलाय. 6 धावा, चपराक, षटकार. धावफलक आपण पाहतायत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावर आपण पाहतोय. शेवटचं षटक आपण पाहतायत. गोलंदाज कल्पेश आलेत. चला सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ. चला आपण सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर बॅटर एका बाजूने आपल्याला सागर पाहायला मिळतात आणि स्ट्रायकिंग एंडला यश. चांगले बॅटर आहेत. पहिलाच बॉल यशच्या बॅट मधून ऑन साइडला पुल अँड पॉवरफुल. 6 धावा, यश 6 ब्रँड दाखवणारा षटकार. दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमकता हीच शांततेचं प्रतीक आहे. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांना शांत केलंय या आक्रमणाने. काय बॅटिंग करतायत. एका बाजूने सागर तर दुसऱ्या बाजूने आपण पाहता यश. क्वालिटी बॅटिंग परफॉर्मन्स. त्या ठिकाणी मॅच बॉल आलाय. आपण पाहतायत छोट्या तळे यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलंय गोलंदाजाकरिता. जर या षटकामध्ये आपण पाहतायत या गोलंदाजाने जर सागर तरे याची विकेट काढली तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या दरम्यान चेंडू मात्र अभेद गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. चुकी केली आहे का. जेल पर्यंत पोहोचले होते. ऍक्च्युली जेल घेणं गरजेचं होतं.
चुकी केली आहे क्षेत्ररक्षकानं. या दरम्यान चेंडू मात्र फुल टॉस आहे. या दरम्यान चेंडू मात्र फटका सुंदर आहे. चेंडू चालला मिड ऑन मधनं लॉंग ऑनला. दोन्ही टीमचे कर्णधार चला आपण नाणेफेक करण्याकरता यायचं. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. मिस फील्ड आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील तिकडे पूर्ण केली जाते अगदी सहजरित्या. या दोन धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले 57-57च्या घरामध्ये. क्लीन अँड क्लिअर लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतायत प्रिन्स मूवीज. या दरम्यान चेंडू फटका चांगला आहे. मिड ऑन मधनं चेंडूला पाठवले लॉंग ऑनला. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. आपण पाहता इनिंगची झाली आहे समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागले गेले ते म्हणजेच 58 आणि आता मात्र टार्गेट समोर ठेवले ते म्हणजेच 59 धावांचं. चला दोन्ही टीमच्या कर्णधार टॉससाठी लगेच यायचे. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच RD स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूनं क्रिशा 11 संघाचा कर्णधार. चला आणि आपण पाहतायत राहुलजी ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित. त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करून घेतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन RD स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि क्रिशा 11 संघाचा कर्णधार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स दोन्ही संघाचे कर्णधार. चला आपण त्वरित यायचे. क्रिशा 11 संघाचा कर्णधार. चला क्रिशा 11 संघाचा कर्णधार त्याचबरोबर RD टीमचा कॅप्टन. RD संघ या ठिकाणी पूर्ण बसले. चला लवकरात लवकर आपला कर्णधार पाठवायचा आहे RD टीम. चला क्रिशा 11 संघाचा कर्णधार. हा सामना देखील चांगल्या पद्धतीने रंगला जाईल यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. कारण क्रिशा 11 संघाने देखील 3 मधले 2 मॅचेस जिंकलेत तर RDनं 4ही मॅचेस जिंकून आता मात्र पहिल्या क्रमांकावर टॉपवर रँक करताना दिसली आहे. ज्या पद्धतीनं भारतीय संघाने 4 सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे ना त्या पद्धतीनं RDने देखील या 2 दिवसामध्ये जबरदस्त खेळ केला आहे. टेल असं कॉल आहे RD संघाच्या कर्णधाराचा आणि हे स्टेल आले. फक्त निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला RD संघानं आणि आता मात्र क्रिशा 11 या संघाला आता मात्र फलंदाजी करण्याकरता प्राचारित केलं गेलंय. चला जाऊया लगेचच समालोचक कक्षामध्ये. आपण पाहतायत संदेशजी ठाकरे साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करून घेतोय. कुलमॅन RSG ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. आपण पाहता त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य प्राप्त झाले आपल्याला आपल्या या कमिटीला. ठाकूरपाडा प्रीमियर लीग करिता साहेबांचं या ठिकाणी आपण पाहतायत स्वागत आणि सन्मान होत असताना मान्यवर कक्षामध्ये. धन्यवाद साहेब आपण या स्पर्धेला भेट दिली. गणेश हे जे बॅटर आहेत ते जर 0वर बाद झाले तर गणेश ठाकरे 0वर बाद झाले तर त्यांच्या वडिलांकडून आपण पाहतायत त्यांना या ठिकाणी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल.
देवा ठाकूर ओ देवा ठाकूर इकडे अरे बाबा बाद ना थंडा पाणी मारते का डायरेक्ट थंडा पाणी आहे ना सांग ना कोणला रे थंडा पाणी बाद ना वाटतं कोणी कोणी कबीर ठाकरे यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर देवा ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. संजय ठाकरे यांच्या माध्यमातून देखील कबीर ठाकरे यांना 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. जर आपण गणेश ठाकरे जर 0 वर बाद झाले तर त्यांना देखील त्यांच्या मित्राकडून या ठिकाणी मात्र 500 रुपये देण्यात येतील. ओहो ऑन साइडला पहिलाच बॉल पुल केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु इकडनं प्रत्युत्तर दिलंय. 4 धावा चौकार. आपण पाहताय गणेश आणि निखिल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला चेंडू 4 धावांकरिता पाठवलाय कबीर ठाकरे. नेक्स्ट बॉल चांगला आहे जबरदस्त आहे जबरदस्त चेंडू. पहा जल्लोष जल्लोष पहा प्रेक्षक डोक्यावर उचलतायत. हरेश ठाकरे यांच्या माध्यमातून जर बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट काढतायत तर 500 रुपयाचं पारितोषिक. वाडा शॉट चेंडूला काढले फाईन लेकला स्वीप केलाय आणि चेंडू चालाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता. 3 चेंडूवर जर 3 चौकार ठोकले तर हरेश ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. बॅटर जे फलंदाजी करतायत अर्थातच गणेश याला. गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून पारितोषिक लागले. कबीर ठाकरे जर बॅक टू बॅक 3 विकेट प्राप्त करतायत तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. लवेश ठाकरे यांच्या माध्यमातून चेंडू हवेत गेलाय. आपण पाहताय दूरवरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. एकदा तिकडे पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. निखिल ठाकरे यांच्याकरिता एक सुवर्ण संधी आहे. जर बॅक टू बॅक 3 षटकार ठोकतायत तर रोहित चव्हाण यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. हा चेंडू मात्र पुल केलाय सरळ बॅटनं चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक नाहीये निघून जाईल. लॉंग ऑनच्या क्षेत्रामधून येणारा हा एक दमदार स्ट्रोक 4 धावा चौकार. हा चेंडू मात्र सोडून दिला आहे. पंचांच्या बाजूने वलतायत. पंचांचा इशारा आलाय. अवांतर धावे चेंडूवर येते. या दरम्यान चेंडू मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 15च्या घरामध्ये. चला
सामना सुरू करायचा आहे. ऋषभ, चला आपण जास्त वेळ खर्च करायची नाही. आपल्याला देखील माहिती आहे की आजच्या दिवसामध्ये खूप सारे सामने खेळवणं बाकी आहे. ऋषभ गोलंदाजी मार्कवरनं सज्ज होत आहेत. या दरम्यान चेंडू मात्र वेगवान होता, शरीरवेधी चेंडू. मैदानाच्या आतमध्ये कोणालाही पाण्याची गरज पडली तर त्वरित सांगा, कारण गरमीचा टाइम आहे, दुपारचं सत्र आहे, खूप जास्त हॉट क्लायमेट आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती. ऋषभनं चांगला चेंडू पहिला हाताळलाय. जर आपण पाहिलं टार्गेट जर इकडनं पाहिलं तर 60 धावांचं टार्गेट आहे. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू मात्र उडवलाय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये गेलाय, परंतु गॅप मध्ये चाललाय. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. ऋषभच्या विरोधामध्ये आलाय हा चौकार. 4 धावा. चला सामना सुरू करायचा आहे. 60 धावांचं टार्गेट आहे. ते टार्गेटचा पाठलाग करत असताना सध्या तरी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नेक्स्ट बॉल उडवला स्टेट बॅटनं लॉंग ऑनला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतो, बडा कॅच. एका हातानं ओमनं पकडलाय तिकडे झेल. देवा ठाकूर यांच्या माध्यमातून या झेल करिता ओमला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. काय बॅटिंग इकडनं मात्र फटका तर जबरदस्त होता, परंतु जजमेंट आणि त्यानंतर जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने उडी घेत असताना हा झेल पकडलाय ओम ठाकरे. हा झेल संध्याकाळच्या सत्रामध्ये रील्स वर दिसेल का? हा नक्कीच. कालचा दिवस ज्याने अक्षरशः गाजवला, कल्पेश ठाकरे वन साइड हिरो. कल्पेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय, ज्याने कालच्या दिवसामध्ये 40 धावांची एक आक्रमक इनिंग साकारली. जेव्हा शेवटच्या षटकामध्ये 39 धावांची गरज होती तेव्हा आक्रमक पवित्र ज्याने स्वीकारला आणि क्लास बॅटिंगच्या जोरावर संघाला जिंकून दिलं, तोच कल्पेश आलाय. पहिल्या चेंडूचा फेस करत असताना चेंडू हलक्या हाताने ढकललाय, तिकडे एकदा पूर्ण झाली. एक चाल क्षेत्ररक्षण, चेंडू वेगानं चालला, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. आला या चेंडूवर 4 धावा चौकार. कशाला मग तू बसला इथे, त्याला मारायचं आहे तुला? नको बसू ना, तुमची मॅच आहे का? भाऊच आहे ना. कोणता पोर आहे यार, कोणता पोर आहे? सगळ्याचा पोर आहे. आता वाटेल या दरम्यान चेंडू मात्र हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. एकदा तिकडे पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. कल्पेशवर खूप साऱ्या अपेक्षा राहतील या सामन्यामध्ये, कारण कालचा दिवस याच कल्पेशने अक्षरशः गाजवला.
इकडनं हा सामना जिंकतायत तर चान्सेस वाढू शकतात फलंदाजी करणाऱ्या टीमच्या पुढच्या फेरीमध्ये वाटचाल करण्याच्या. परंतु आता मात्र जर ओम साई संघाचा विचार केला तर सर्व दरवाजे बंद झालेत. कल्पेश स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी मार्कवरनं ऋषभ ठाकरे टोलमॅन डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका सुंदर आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय. ओहो व्हाट अ कॅच. मॅचची गोल्डन विकेट पकडली आहे. कल्पेश ठाकरेला डगआउटला पाठवलंय. सर्वात मोठा आदरा बसलाय मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश ठाकरे इज बॅक टू द डगआउट. बिग विकेट. नवीन बॅटर निलेश आलाय. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक 25-25च्या घरामध्ये 60 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतायत. चेस डाऊन करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. शेवटचे 3 षटकं 18 धावा आणि 34 ची गरज आहे. पाहूया कशा पद्धतीने इकडनं मात्र 34 धावा चेस केल्या जातील. कोण जिंकणार कोण हारणार आपण पाहू शकता. आरडी संघाचा स्टार खेळाडू सध्याच्या घडीला सर्वात जास्त चर्चेला आहे. त्या चेहऱ्यावर स्माईल आपण पाहू शकता. बॉबी ठाकरे जबरदस्त खेळ केलाय त्यांनी. ठाकूरपाडा प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली आहे. या दरम्यान चेंडू मात्र फटका चांगला आहे. चेंडूला खेळून काढलाय मिडॉन मधनं. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? एकाच धावावर समाधान मानले जाते. अरुणजी तरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. कालच्या दिवसापासून साहेबांची चांगली उपस्थिती आपल्याला लाभली आहे. साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान चेंडू मात्र हलक्या हाताने कट केलाय. एक धाव तिकडे येईल. या दरम्यान चेंडू मात्र पुल केलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय पुढे येऊन. एका टप्प्याने जोपर्यंत चेंडूला गॅदर केलं जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. ओम साई दाबा आता मात्र स्ट्रॉंग स्थितीमध्ये दिसतोय या सामन्यामध्ये. हा सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसलाय कारण मोठे फटके येत नाहीये. ज्या फटक्यांची नित्यान्त गरज आहे या सामन्यामध्ये. ओम ठाकरे याने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. डावखुरे आदम आपण पाहतायत. लेग कटर पद्धतीचे चेंडू तो सातत्याने टाकतोय बॅटर्सना. हा चेंडू फटका सुंदर आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मधनं पुढे येतात. तिकडे एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होईल जरूर आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. या दरम्यान चेंडू फटका जबरदस्त आहे. पुल केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे. चांगल्या पद्धतीने झेल गॅदर केलाय. मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. बिग विकेट इज डाऊन. निलेश तरे इज अ बॅक टू द डगआउट.
ओम यांच्या चेंडूवर जर गणेश ठाकरे जर बाद होत आहेत तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या दरम्यान चेंडू मात्र चांगला आहे, जबरदस्त प्लम अपील आणि येस पंचांचा बोट आकाशाकडे आणि जल्लोष. ओम ठाकरेचा जल्लोष पहा. एका क्षणासाठी ओम ठाकरे वेगळ्याच मूड मध्ये गेला होता. पाहू शकता प्रेक्षक इकडनं मात्र जल्लोष करत असताना मनोबल वाढवत असताना ओम ठाकरे याचं त्याने आउटफील्ड मध्ये झेल पकडली आणि त्यानंतर काय गोलंदाजी करतायत या सामन्यामध्ये की रोल राहिलाय ओम ठाकरे यांचा. या षटकामध्ये त्याने 5 धावा देत असताना 2 विकेट प्राप्त केलेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांच्या बाजूने जाऊ शकतो कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, क्षेत्ररक्षण केलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललायत. इनाईट नंबर 6 वर 6 वर आपण जर विचार केला धावफलक 30च्या घरामध्ये शेवटचे 3 षटकं आणि आता मात्र धावांची गरज आहे ती म्हणजे 30. 2 षटकांमध्ये ऍक्च्युली 4 षटकं संपलेत. शेवटच्या 2 षटकांमध्ये आता इकडनं मात्र 29 ची गरज आहे. यश आलेत गोलंदाजी मार्कवर. या सामन्यामध्ये चमत्कारी फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने कल्पेशनं कालच्या दिवसामध्ये या संघासाठी काम केलं होतं ना त्या पद्धतीचं काम करावं लागेल. यशच्या विरोधामध्ये हल्ला बोल करावा लागेल बॅटरला. गणेश ठाकरे जे सलामीला आलेत त्यांना इकडनं मात्र आक्रमकता करावी लागेल, आक्रमक बॅटिंग करावी लागेल. या दरम्यान चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप गेलाय, खूप जास्त बाहेर आहे. या दरम्यान चेंडू मात्र डोव्या बॅटने गॅप मध्ये चाललाय. संधी नसणारे क्षेत्ररक्षकाकडे निघून गेलाय. 4 धावा, चौकार. या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. या चौकाराच्या मदतीने आता धावफलक जर आपण विचार केलं तर जाऊन पोहोचते ते म्हणजे 35च्या घरामध्ये. आता येणारे चेंडू शिल्लक आहे तिकडनं मात्र 10 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे येणारे चेंडू 11 शिल्लक आहेत. ऍक्च्युली पहिला चेंडू वाईट आलाय. 11 चेंडू आणि इकडनं मात्र 24 ची गरज आहे. या दरम्यान चेंडू फुल केलाय. क्षेत्ररक्षक जज करताय त्यांच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. सागर ठाकरे इकडे मात्र चुकी करताना दिसलेत. या दरम्यान चेंडू चांगला आहे, जबरदस्त चेंडू. अपील जोरदार केली जाते पंचांकडे आणि येस इकडे काय घडलंय फलंदाजाला डगआउटला जावं लागतंय. बिग विकेट, बिग ब्लो, मोठा आदरा
आणि आता पाहू शकता या विकेटचा जल्लोष कशा पद्धतीने केला जातो प्रेक्षकांच्या माध्यमातून. कबीर ठाकरे यांच्या चेहऱ्यावर स्मित असते आणि आनंदमय माहोल मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने पहिल्या विजयाकडे वाटचाल करताना दिसलेत. आयुष ठाकरे यांच्या माध्यमातून पारितोषिक लागले. अविनाश यांच्याकरिता बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आपण पाहताय सन्माननीय आदरणीय दीपकजी ठाकरे साहेबांचं आगमन झालंय. आपण पाहतायत कुस्तीपट्टू आहेत साहेब. आपण पाहतायत डबल कोकण केसरी आहेत साहेब. आणि खऱ्या अर्थानं केसरी होण्यासाठी कोणी असंच बनत नाही, त्यासाठी कसावं लागतं तालमीमध्ये, घाम काढावा लागतो, तेव्हा जाऊन कुठे बनतं. नक्कीच या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे, पाठवलाय चेंडूला मिड ऑफच्या दिशेनं. डीप मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफ पूर्ण. एक धाव तिकडे पूर्ण केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न चालू झालाय आणि येस फलंदाजाला डगआउटला जावं लागेल. फिंगर अप, बॅटर बॅक टू द डगआउट वन्स मोर. आपण पाहतायत सिक्सर हॅट्रिक साठी इकडनं मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आयुष ठाकरे यांच्या माध्यमातून या बॅटरला पाहूया लागतील का 3 चेंडूवर 3 6. यस 6 चेंडू चांगला आहे, जबरदस्त चेंडू आहे. चेंडूला पाठवले मिड ऑन मधनं. मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव तिकडे पूर्ण होती. एकापेक्षा जास्त काही खर्च होणार नाहीये, फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धाव फलक जर पाहिलं तर आता जाऊन पोहोचले ते म्हणजेच 41 41च्या घरामध्ये. आता मात्र 18 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 7 आहेत, 7 चेंडू 18ची गरज. एखादा षटकार पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या टीमला. एखादा बिग हिट येईल का या सामन्यामध्ये या चेंडू मागे. शेवटचे 7 चेंडू आणि मात्र येणाऱ्या 7 चेंडूमध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजेच 18. हा चेंडू खूप काही लिहून जाईल. हा चेंडू चांगला आहे, स्टेट बॅटने खेळून काढला. चेंडू झाला मिड ऑनला. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, खराब थ्रो. आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. ओमचं कॉन्फिडन्स थोडंसं वाढलेलं दिसतंय. शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र 16ची गरज. सामना कोण जिंकेल अजूनपर्यंत स्पष्ट झाला नाहीये. 60% सामना तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खिशामध्ये. 60-40. पहिलाच बॉल पुल केला ऑन साइडला. ओ हो चली गेंद चली मैदान के बाहर. 6 धावा. बिग हिट षटकार ऋषभ ठाकरेच्या विरोधामध्ये टोकलाय. हा बिग हिट 6. 3 चेंडूवर 3 षटकार टोकले तर आयुष ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु आता सामना जवळ आलाय. ऋषभ ठाकरे आता विचार करत असतील ये क्या कर दिया. पहिल्याच बॉलवर सिक्सर दाखवला इकडनं मात्र या बॅटरनं. शेवटचे चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 5 आणि आता धावांची गरज आहे 10. 5-10चं इक्वेशन. एखादा मोठा फटका.
हो फटका जबरदस्त आहे, दमदार क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि हातातून सोडलाय हा झेल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. कबीर ठाकरे आता टेन्शन मध्ये आलेत. क्षेत्ररक्षकाने चुकी केलीये. या चौकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर धावफलक आता 53च्या घरामध्ये. येणारे चेंडू 4 धावांची गरज आहे 6. ऋषभ ठाकरे संधी निर्माण केली होती परंतु क्षेत्ररक्षक चुकी करताना दिसले. चुकीला माफी नसणार आहे. क्रिकेटचा नियम आहे, आयुष्याचा देखील नियम आहे. हा चेंडू डान्सिंग डाऊन ट्रॅकेत खेळण्याचा प्रयत्न वाढ कॅच जबरदस्त झेल एका हाताने कॅरी केलाय आणि आता मात्र महत्वाची विकेट या सामन्यामध्ये काढली आहे. फलंदाज जर पाहिले तर इकडनं मात्र अविनाशला डगआउटला पाठवलंय. आता येणारे चेंडू 3 शिल्लक आहेत. 6ची गरज आहे. 3 चेंडू 6ची गरज. एका बाजूने ऋषभ तर दुसऱ्या बाजूने नवीन आलेला बॅटर जयीन ठाकरे. जयीन मारेल का एखादा षटकार की ऋषभ चांगली गोलंदाजी करून संघाला विजयी करून देईल. पहिला सामना. सामन्यातली चुरस वाढली, रंगतदारपणा वाढलाय. हा फटका चांगला आहे. चेंडू हवेत गेला. एक धाव तिकडे पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल जरूर. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो परफेक्ट एंड वर आलाय पण यष्टीरक्षकाने चुकी केली आहे. चुकी केली आहे यष्टीरक्षकानं. शेवटचे 2 चेंडू. इकडनं धावा हव्यात त्या म्हणजे 4. 2-4चं इक्वेशन. या दरम्यान चेंडू मात्र पुन्हा एकदा हवेत गेला. एक धाव तिकडे पूर्ण झाली. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवला जाईल का आणि पाहता पाहता 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेत. आता दबाव आला. शेवटचा एक चेंडू. 2 धावांची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेतील काटाकीर लढत. चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. शेवटचा एक चेंडू 2ची गरज. आता मात्र मैदानात पाणी चाललंय. शेवटचा एक चेंडू 2 धावा. ऋषभ ठाकरे की त्याच्या विरोधामध्ये बॅटिंग करणारा बॅटर जयीन ठाकरे. बॅटर चांगले. चला सामना सुरू करायचा आहे पंच. शेवटचा एक चेंडू 2ची गरज. सामना कोणता संघ आता इकडनं जिंकेल. एक चेंडू 2 धावा. एक चेंडू 2 धावा. ऋषभ प्लॅन फ्लॉप. एकदा पूर्ण आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय. व्हाट अ मॅच, व्हाट अ मॅच, व्हाट अ मॅच. ऋषभ आता निराश आहे. ऋषभ निराश आहे. काय घडलंय तिकडे. असं वाटलं होतं की सामना तर मैदानाच्या 2 टीम मध्ये होता पण व्यासपीठावर कुलमॅन यांचे हृदयाची ठोके 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 ठोके. एक तशी होती. हम तो डुबे साथ पे तुम्हें भी लेके डुबे लेकिन अशी गोष्ट झाली नाही. तर लगेच क्षेत्ररक्षण लावण्याच्या मॅन ऑफ मॅच
मॅन ऑफ द मॅच किमॅन गणेश ठाकरे. वाह वाह